नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज चुरमुऱ्यापासून वेगळी रेसिपी बनवणार आहे. ते 1 वाटीभर चुरमुरे घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. सुरुवातीला चुरमुरे थोडंसं गरम करून घ्यायचे, कारण नम झालेले असले की चिमलेले असले की ती रेसिपी कुरकुरीत होत नाही यासाठी. आता ही प्लेटमध्ये काढून घ्यायचे. थोडंसं गरम करून घेतलेलं आहे याला. आता याच कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तूप टाकायचं आहे. आता इथं तूप वितळलेलं आहे, याच्यामध्ये लगेच गूळ टाकून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी टाकायचं 1 चमचेभर आणि गूळ वितळण्यासाठी ठेवायचं आहे. आता या गुळाची चाचणी बनवायची. आता इकडं गुळाची चाचणी बनवत आहे, तोपर्यंत इकडं प्लेटला मी तूप लावून घेणार आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे तोपर्यंत, गूळ वितळते तोपर्यंत. आणि इकडं प्लेटला मी तूप लावून घेणार आहे. आता इथं प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. इकडं चाचणी आली का बघायची गुळाची. तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं ही चाचणी गूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वितळलेला. गॅस कमीच ठेवायचा आहे किंवा बंद केला तरी चालते. आता मी एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि ह्या चाचणीचा तुकडा पडल्यावर समजायचं आपली चाचणी आलेली आहे. असा ह्याचा तुकडा मोडतो आणि वाटीमध्ये असं साखरेसारखं खड्यासारखं वाजते, तर असं समजायचं चाचणी आलेली आहे. आता ही चुरमुरे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे. आता इथं चुरमुरे मिक्स झालेले आहेत, बघू शकता. आता ज्या प्लेटला तूप लावलं होतं त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. तर ही रेसिपी मुलांना, लहान मुलांना खूप आवडते. या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आता ही या प्लेटमध्ये थापून घ्यायचे किंवा थोडंसं वाटीला तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं पसरून घ्यायचे. तुम्ही छोट्या छोट्या प्लेटमध्ये बी अशा पद्धतीनं थापून घेतलं तर एकदम छान आणि वेगळी रेसिपी दिसते आणि खायला पण छोटे छोटे मुलांना सहज खाता येतील अशा पद्धतीने बनवलेस लहान प्लेटमध्ये. आता इथं थंड झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. सहज ही रेसिपी निघते आणि थंडी स्पेशल आहे, एकदा नक्की बनवून बघा. थंड वातावरण आहे तोपर्यंत. आता इथं एकदम छान गोल आकारामध्ये इथं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर सहज ही प्लेटमधून बाजूला निघते आणि जर निघणार गेलं तर गरम आहे तोपर्यंत थोडंसं आदर करून घ्यायचं पतईनं. तर बघू शकता एकदम छान असं ही रेसिपी बनलेली आहे. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला आता हे मोडून दाखवणार आहे थंड झाल्यावर. तर एकदम कुरकुरीत आणि छान चवदार अशी झालेली. तर आणखीन थोडीशी गरम असल्यामुळे तोडायलाच अवघड जाते आणि पूर्ण थंड झाल्यावर तर एकदम छान कुरकुरीत होते आणि खायला पण एकदम चवदार लागते. आता माझ्या मुलांना लगेच खायला पाहिजे होतं म्हणून मी अर्धी मोडून दिली आणि तुम्हाला दाखवते एकदम छान असे तुकडे पडत आहेत. धन्यवाद.